मी तुमच्याशी बोलायला आलो होतो की तुमची समजूत काढेन आणि मग म्हणजे आम्ही लग्न करू शकू. लग्न म्हणजे नुपूर, तुम्ही आमच्या नक्टूला बघायला आलाय? तुम्ही लाडानी राहिलं नक्टू म्हणता का? हो हो नक्टू नक्टू. अरे आज इतकं काय नवीन नवीन कळतंय ना मला तिच्याबद्दल आणि घरच्यांबद्दल. 4 वर्ष ओळखतो आम्ही एकमेकांना. अगो बे 4 वर्ष प्रेम आहे तुमचं? नाही मुद्दा काय म्हणजे आधी मैत्री होती, हळूहळू आता इथपर्यंत पोहोचलं. या किती छान ना. पण आमच्या नक्टूने काही सांगितलं नाही आम्हाला. नक्टू खूप मस्त वाटतं तिच्यावर नाव. नक्टू एकदम क्यूट असं शोभून दिसतं. मी बोलवून आणते हा तिला. आणा म्हणजे काय पटकन सगळ्या बोलणी गोष्टी होतील. कारण आता काय फक्त परवानगीच बाकी आहे ना. हो हो आलेच मी आले. हो आले आले. वहिनी अहो काय घाबरताय का असे? जयंत भाऊजी का एकदम हायपर अटॅक झालेत, खूप बडबडतायत. काय सांगताय काय? आज सगळं नीट होऊ देत रे देवा. का आज काय झालं? नक्टूला बघायला मुलगा आलाय. तुम्ही जरा चहा पोहाचं बघून घ्याल का आज? हो बघते ग. आज सगळं नीट व्हायलाच पाहिजे बाई आणि काही गडबड नको करायला. हे लग्न जमूनच दाखवू आपण. हो हे स्मार्टेबल वाटतंय ग मुलगा. आणि नक्टूला ओळखतो म्हणे. बोलते सांगून येते तिला. बाईसाहेब बस ना. काय मी ओळखते त्याला? होय असं तो म्हणतोय. काय नाव काय म्हणालीस? आदित्य. आदित्य हे बघ आदिती नावाची माझी मैत्रीण होती पण आदित्य नाही मी कुठल्या आदित्य नावाच्या मुलाला नाही ओळखत. अगं तू नाही ओळखत पण तू ओळखतो की तुला. कसा आहे का मुलगा? लई चांगला दिसतो बघ पोरगा. त्याच्याकडे बघून वाटतं मोठ्या घरातला असेल. आदित्य वडील काय करतात तुझे? वकील आहेत. छान. पण त्यांना का नाही सोबत आणलंस तू? नाही म्हणजे मुद्दा काय मी विचार केला की आधी मी सगळ्यांना भेटतो, गैरसमज दूर करतो आणि मग त्यांना भेटायला आणतो. त्यांना मान्य आहे का हे सगळं? हो 100%. खूपच प्रेमळ दिसतात रे तुझे वडील. हो चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. हो एकदा तुझ्या वडिलांना भेटायलाच हवं. हॅलो हॅव अ नाईस डे. मी नक्टूची काकू. हॅलो. म्हणजे हिच्यावरून तुम्ही नक्टूची परीक्षा करू नका. आमची नक्टू खूप समजूतदार आहे. येस नाही म्हणजे मला माहिती आहे ना उगाच का मी प्रेमात पडलो. आहे थोडी संशयी आहे पण खूप प्रेम आहे. हो तुम्ही चांगलंच ओळखता एकमेकांना. आता आमचं सगळं ठरलंय दोघांचं. फक्त आता सगळ्यांची परवानगी मिळाली की झालं. तुझं तिच्यावर खरं प्रेम आहे ना? मग एकदम सोपं आहे रे. अरे आमचे हे इतका रसिक माणूस, त्यांच्यानंतर कोणी रसिक माणूस झालाच नाही या घरात. अरे त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, इतकं. बाईसाहेब पोह्याचं बघता का? पोहे. हा अगं बाई बघते. हा आलेच मी. म्हणजे तुझे वडील येतील ना तेव्हा पोहे मिस करेन. हा म्हणजे बाईसाहेबांचे पोहे. आलेच मी. बस आले मी. अगं कुठे कुठे शोधलं तुला? तुला माहितीये का खाली मुलगा आला? हो मला कळलं मम्मी. कसा आहे ग आदित्य? खरं सांगू का मला ना फार नाही आवडला तो. काय? हो ना त्याचं रूप म्हणजे बत्ताशासारखं. तो बोलायला लागला ना तर जिभेवरती गुळाची ढेप ठेवली असं वाटतं. कुणी बघेल तरी दृष्ट लागेल ग त्याला, असा आहे तो. असं का बोलतेस तू मम्मी? तुला काय वाटतंय मी खोटं बोलतेय?
अगं अगं खरंच लाखात एक मुलगा आहे तो. अच्छा तू त्याचं कौतुक करतेस. मला वाटलं काही नाही जाऊ दे. ऐक ना मम्मी, मी ना त्याच्याकडे बघून एक उखाणा तयार केला. हो ऐक ना. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी स्थळ शोधत केली दुनियादारी. आदित्यरावांचं नाव घेते. आम्हा दोघांची फुग्यांसारखी उंची गाठू दे. प्यारवाली लव्ह स्टोरी. म्हणजे आणखी एक उखाणा आहे. नको आता पटकन तयार हो ना, ते खाली आलेत ना. अरे हो आले पटकन जा पटकन तयार. मी काय म्हणतो की तुम्ही काहीही म्हणू नका, शांतपणे बसून राहा. अगं ऐक, तुम्ही चटकन जाऊन येतो ना. अगं का मला असं डांबून ठेवताय? मी काय आजारी आहे का? मला जाऊ द्या, मला सोडा ना. कोण आहे? वंच मी आहे विजू. हा दरवाजा उघड, मी पटकन. बसा जरा. काय ग वंच, खाली मुलगा आलाय आणि नुपूरला सुद्धा खूप आवडलाय तो. छान आहे मुलगा. हो का? स्थळ आले नुपूरसाठी. खरंच देवच पावला. चला 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 कुठे? अहो नुपूरसाठी स्थळ आले. तुमच्या ओरडण्यानं परत जायला नको. शांतपणे बसून राहा बरं इथे. म्हणजे आपल्या नकटूचं लग्न होणार आता. होणार. बरं विजू, मी काही मदतीला येऊ का तुझ्या? नाही नको. तुम्ही इथेच राहा, मी बघते सगळं. हा लता वहिनी बोलतायत मुलाशी, पण तुम्ही इथेच थांबा. हा हो आहे मी इथेच. काय आहे? मला काय बघायचंय? मला काय झालेलं नाही, काय आजारी आहे का मी? आदित्य घरी कोण कोण असतं रे बाळा? सगळे असतात, म्हणजे आजी, आई, बाबा, काका, काकू सगळे. बरं, लग्नाला सगळ्यांचा होकार आहे ना? काय बोलताय तुम्ही? नुसता होकार नाही आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे. नकटू म्हणजे तुम्ही नकटू म्हणता ना. मुद्दा काय, नकटू कधी बोलले नाही मला तुमच्या इतक्या मोठ्या फॅमिली बद्दल. म्हणजे मी इकडे आलो, सगळे भेटले, मला एकदम शॉकच बसला. नकटू म्हणजे ना मुडी आहे, जरा मुडी आहे. जे बोलायचं ते बोलत नाही आणि भलतच पापड पसारा लावत बसते. आता बघा ना, तुमच्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलं म्हणजे काहीच माहित नाही. माहित असतं तर एवढा प्रॉब्लेम झाला नसता ना. नाही अहो, कोणी विरोध करू नये म्हणून बोलली नसेल, म्हणजे घाबरली असेल ना, म्हणून आता मी आलोय ना सगळ्यांना समजवायला. अरे सोडा ना मला. तिच्या लग्नासाठी मी गप्प राहीन, पण आता मला सोडा, मला जाऊ द्या. बाबा, बाईसाहेबांनी दत्तक विधीबद्दल सांगितलं असेल ना तुम्हाला. ही जस्ट पर्सनॅलिटी आहे. काय? औपचारिकता. यू मीन फॉर्मॅलिटी? मी फॉर्मॅलिटीच म्हटलं, तुम्ही पर्सनॅलिटी ऐकलं का? हा म्हणजे माझं मी चुकीचं ऐकलं असेल. माझं इंग्लिश तसं बरं आहे. नाही तुमचं इंग्लिश खूप छान आहे. आणि अहो फॉर्मॅलिटी काय त्याच्यात? म्हणजे बाबा आहेत ते, काय त्यांचा हक्क आहे, काय त्यांचं मन जपणं महत्वाचं. मन फार मोठं आहे त्या माणसाचं, फक्त ना थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांचा. काही काळजी करू नका, आता मी आलोय ना, मी त्यांचा सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो. तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रात काम करता का? अच्छा कळलं. मुद्दा काय, प्रेम हे पण एक व्यसन आहे. आणि हे जर खरं असेल तर होय, मी व्यसनमुक्तीच काम करतो. शिट यार, काय झालं? अगं काकांसाठी खोकल्याचं औषध आणायला गेलो होतो, तर 2000चे सुट्टेच मिळत नव्हते. खूप शोधलं, पण शेवटी मग 4 बाटल्या खोकल्याचे औषध घेऊन आलो. बापरे, आता बाबा बदलणार तुला. एवढा पैसा खर्च केलास तू. जा किचन मध्ये ठेव, बघते मी काय करायचं ते. इकडे भेटलास? यांना भेटलास? अरे आदित्य जीजू. यश म्हणजे जीत म्हणजे सक्सेस. परफेक्ट. यांनीच दाखवलं घर मला, याच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. आई मुद्दा काय, तर आम्ही एकमेकांना ओळखतो. वा हुशार आहे माझं लेकरू. अरे सोडा मला, सांगून कळत नाही का तुम्हाला? अरे यार, हे काका अजून ओरडतायत. थांब आई, मी बघतो. हा बघ. मी काय म्हणतो, मी एकदा त्यांच्याशी बोलू का? नाही, मला एक अजून तुम्हाला सांगायचं, म्हणजे बघा, म्हणजे वडील असे आहेत म्हणून तुम्ही नकटूला नकार देऊ नका. अहो काय बोलताय तुम्ही? काय म्हणजे शक्यच नाही हो मी तिला नकार देणं. मी तुम्हाला खरं सांगू का, मला जाई खूप आवडतं. सोडा ना मला, कशाला अडकवून ठेवताय? मी एकदा खरंच जाऊन बोलतो त्यांच्याशी. नाही गरज नाही, तिथे आहे, शैला आहे ना, आई आहे,
आणि जाई जाई अंगणात. अंगणात? अहो मी अंगणात ना जात आलो, मला दिसली नाही. असं काय करतोस आदित्य? अरे अंगणातच आहे जाई. हो मी हा अरे चल मी दाखवते. ये ये ये. अहो मुलगा खूप चांगला आहे. आपल्या नकटीला शोभतोय ना. अहो शोभेल म्हणून काय विचारताय? अगदीच शोभेल. मला तर असं वाटलं होतं की नकटूचं मन राखावं म्हणून नीरज म्हणाला स्वप्नातला राजकुमार येईल, पण हा खरंच स्वप्नातला राजकुमार आहे तिच्या. मी काय म्हणते, जरा जमलं तर लवकर या ना. पण जयंता भाऊजी आहेत ना तिथे. नाही ते आहेत हो. व्यवस्थित आहे ना, सगळं चांगलं होईल ना तिथे. हो हो सगळं चांगलं होईल, पण तुम्ही जरा प्रयत्न करा लवकर यायचा. हा नाहीतर काय आम्ही आहोतच. ठेवू फोन. हा अगं विजू, तू काय करतेस इथे? अहो जरा यांच्याशी बोलत होते. ते आता मुलगा बघायला आलाय ना, मग जबाबदार व्यक्ती कुणी नाही म्हणून जरा टेन्शन आलं होतं. अगं आपण आहोत ना सगळे. मला काय करायचं सुचतच नाहीये. अगं असं का म्हणतेस तू? आज सकाळी ना आईसाहेबांनी भविष्य वाचलं सगळ्यांचं. ते खरं ठरतंय. अगं मग चांगलं आहे ना. नाही ना, नकटूच्या भविष्यात आज अपेक्षाभंग लिहिलाय. एवढंच ना, मी तिचं भविष्य खोटं ठरवेन. तुम्ही काय करणार? अगं असे काही पोहे करेन ना की आदित्य बोट चाटत राहायला पाहिजे. बोट चाटणं महत्वाचं नाहीये, लग्न होणं महत्वाचं आहे. होईल, लग्नही होईल. आणि तसे ती दोघं म्हणजे नुपूर आणि आदित्य एकमेकांना अगोदरपासूनच ओळखतायत ना. तेही एक टेन्शनच आहे. टेन्शन कसलं त्यात? दोघांनी प्रेम केलं एकमेकांवर, आणि तेही कुणाला कळू न देता. अहो पण तिच्या पप्पांना आणि काकांना कळलं तर? त्यांना मी समजावून सांगेन. अगं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. माफ असेल सगळं, पण तुम्ही चंदूभाऊजींना काही बोलू नका. हा म्हणजे तुम्ही जर या प्रेमाला होकार दिला ना तर ते नक्की नकार देतील, आणि मग नकटूचा खरंच अपेक्षाभंग होईल. अगं एवढा चांगला मुलगा मी हातचा दाऊ द्यायची नाही. आणतो कांदा इथे. आता असे काही पोहे करते ना. कुठं आहे? ये ना ये, दाखवते तुला मी. नाही प्लीज दाखवा, मगाशी पण दिसली नाही जाई. कुठे आहे? कुठे? अरे आहे, ऐक. ही बघ आमची जाई. काय रे? काय कसला भारी आहे तुमचा सेन्स ऑफ ह्युमर. सेन्स ऑफ ह्युमर कुठे आहे माझा सेन्स ऑफ ह्युमर? अरे मुद्दा काय आहे? सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे जोक. जोक आता केलं ना, जोक. ही जाई. कुठे आहे माझा सेन्स ऑफ ह्युमर? मी अशीच आहे, जोकीस पूर्ण घरामध्ये जोकीस. मला खूप आवडलंस तू. अरे खूप काकी, आवडलंस. मला पण माझा या लग्नाला होकार आहे. खरंच काकी. काकी थँक्यू. म्हणजे पण तुमचा होकार आहे ना, तसा बाकीच्या सगळ्यांचा पण होकार. बाकीच्यांचं सोड रे, ते मी करते मॅनेजमेंट. फक्त एका अटीवर. काकी बोला. आप बोले उधर शोले. तू मला अहो काकी नाही म्हणायचं, अगं काकी म्हण. डन. कसं आहे काकी, आता तू हो म्हणलीस ना, तसं एकदा बाकीचे पण घरचे हो म्हणले ना की माझा असा रस्ता सोपा होईल. म्हणजे मुद्दा काय आहे, बोलव ना बाबांना, बोलव ना. येतील ना ते. वरी नको अजिबात. येणार ते, येणार. वरी नको. सो जोकली. अरे काय चाललंय? कोण चालतंय वर? माती पडताय सगळी खाली. काय झालं? अरे काय चाललंय? कोण वरून जोरात चाललंय? माती पडते सगळी. नाही बाबा खोकतायत अजून. अगं काय खोकणं झालं? हा बसत नाही तेवढी ढोसायची कशाला? अगं हळू. बघ 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 माती पडते. आजी, अगं तुझ्या आवाजाने पण माती पडते, कळते का तुला? तू हळू बोल. हा कळतंय मला. त्याला आधी औषध पाजा. करतो. यशने खोकल्याचं औषध आणलंय. मग द्या त्याला, नाहीतर त्याच्या खोकल्यानं अख्खं घर खाली कोसळायचं. तू नाचत ये. खरंच का काही? खरंच. एकतर त्या जयंताच्या खोकल्यानं माती पडते सगळी, आणि तू नाच घरभर फुगडी घाल. अहो आई साहेब, बातमीच अशी आनंदाची आहे म्हणून असं नाचत नाचत आलोय मी. अहो आपल्या नुपूरताईचं लग्न ठरतंय. काय सांगतेस? होय. अहो लता वहिनी, त्या पोराला बाग दाखवतायत, घर दाखवतायत, म्हणजे होकार असणारच का नाही? काय रे? नाहीतर लता वहिनी असं घरात कुणाला घुसून देतात वय? कसल्या स्वभावाच्या आहेत त्या? अहो ऐकलत का? मधू काय सांगते बघा.
नुपूरचं लग्न ठरलंय म्हणे. तुम्ही असतात ना तर तुमच्या तोंडात वाटीभर साखर घातली असती. अगं डायबिटीस होता ना त्यांना. तरी तोंडात घातलीच असती वाटीभर साखर. एवढा गोड जावई मिळालाय पण गेलात वर. सुख तुमच्या नशिबातच नाही. एक मिनिट. हॅलो, हा मी नीरज दिवटे बोलतोय. एक काम करा, माझं US तिकीट कन्फर्म करा. हो यावेळेस खरंच कन्फर्म करा. हो प्लीज प्लीज. थँक्यू सो मच. या बाय. काय रे, परदेश गमनाची तयारी की काय? नाहीतरी तुझ्या भविष्यात लिहिलंच होतं म्हणा परदेश गमनाची संधी. मधू एक काम कर, नुपूरला आणि त्या मुलाला यांच्या पाया पडायला घेऊन ये. म्हणजे लग्नात विघ्न तरी येणार नाही. अहो पण आई साहेब, दत्तक विधी झालाय कुठं अजून? अरे तो कसा होणार? याचा बाप ताळ्यावर आहे का? त्याच्यामुळे या लग्नात विघ्न नको. नाही नाही, तुम्ही काळजी नका करू. यश दादा गेलाय बोलवायला त्यांना. तो एक बेअक्कल. काका, तुम्ही बाबा ना मुलाचे, मग असं थरथरून कसं चालेल? खाली लग्न ठरतंय आणि तुम्ही बाबा होणार आहात. बाबा तर तूच समजाव काय ते. ऐका ना जरा यश काय म्हणतोय ते. काका, तुम्ही मुलाला दत्तक घेणार आहात ना? हो. मग चला तयारी करून लवकर खाली चला. हो चला चला. हो पण जरा सावकाश. आज तुमच्या राशीत अपघात लिहिलाय. अगं असं काही होणार नाही ग. मी चांगला 100 वर्ष जगणार आहे. रोज औषध चालू आहे माझं. आणि हो, आणखी एक हात जोडते तुमच्या पुढे. नुपूरसाठी शांत राहा. कुठल्याही अटी घालू नका, आडमुठेपणा करू नका. आजपर्यंत खूप केले दादांनी आपल्यासाठी, पण आपण काहीही करू शकलो नाही आहोत त्यांच्यासाठी. निदान आज शांत राहिलात ना तर नुपूरचं लग्न तरी होईल. हो तेवढं कळतंय ग मला. माझं डोकं ठिकाणावर आहे. फक्त हातापायांचं काय कळत नाही. ते सारखे थरथरतात. तू एक काम कर, तू पुढे हो आणि आपल्या होणाऱ्या नवीन मुलाला बघून घे. मी येतो लगेच. बर यश बाळा, सांभाळून घेऊन ये त्यांना खाली. हो आत्या, आता ही माझी जबाबदारी. हा तो आणणार. माझा बाळा, माझा राजा, माझा राजहंसा, माझी जरा सोय करशील का रे? तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस की नाही? मग कर ना पटकन सोय. अरे काय नाही, सगळ्यालाच नाही म्हणतोय हा. तू असतोस की नाही माझ्यासोबत नेहमी? थोडे थोडे, मग जास्त जास्त. सगळ्यालाच नाही म्हणतोय हा. मधू, मधू जरा इकडे ये. काय झालं अक्का? ते आदित्यराव कुठे दिसत नाहीयेत. आप्पासाहेबांच्या पाया पडायला गेलेत का? छे छे, अहो अक्का, अजून दत्तक विधी व्हायचाय. कोर्ट परीक्षा झाली कुठं? काय पण मग ते इथे व्हायला पाहिजे ना. सगळे गेले कुठे? जावे बापू पळून तर नाही ना गेले? छे, काय तुम्ही पण अक्का. लता वहिनी असताना पळते कुठे पोरगा तो? काय टाप आहे का त्याची? म्हणजे अहो वहिनी त्याला बागत घेऊन गेल्यात फिरायला. दोघांचं काय जमलंय बया. दोघांचे चांगलेच जमले बया. म्हणजे अहो दोघं हसतायत काय, एकमेकांना टाळ्या काय देतायत. तुम्हाला सांगतोय अक्का, लता वहिनींना पोरगा आवडलेला दिसतोय बघा. त्यांनी जर मनावर घेतलं ना तर हे लग्न होणार म्हणजे होणार. तुला पण असंच वाटतंय का? नाहीतर काय, मी सांगतो की तुम्हाला हे लग्न होणार. अगं बाया, अक्का कोपऱ्यातली माती राहिली काढायच्या. मी जातो बर का. हा, आदित्य आणि लता वहिनी? नाही 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 शैला, असं काही नाहीये. यावेळी परत तुझ्यावर काहीतरी येईल. ना असं काही नाहीये. नाही नाही, तुझे कान वाजतायत शैला. असं काही नाहीये. म्हणजे असं काही नसावं.
मला जाम आवडते खूप आवडते म्हणजे तू ना अशी एकदम अशी ससा आहेस तू दातपुड्यात सशासारखं म्हणून तसं म्हणतोस तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर तू म्हणजे आमच्या जयंत भाऊजींना काय आमच्या यांना सुद्धा पसंत पडेल इतकं सांगते